नमस्कार. आज आपण पाहणार आहे ॲक्ट जे आपले राहिले होते हिस्ट्रीतले. आपण पाहू आज 1858, 1861, 1892, त्यानंतर 1909, 1919 आणि 1935. चला तर मग सुरू करू आपले ॲक्ट हिस्ट्रीमधले. प्रत्येक उठाव काही ना काही मोठा उठाव काही ना काही एक नवीन डायरेक्शन देऊन जाते. तसाच 1857चा उठाव हा एक महत्त्वाची डायरेक्शन देऊन गेला. इंग्रजांना ठरवलं, एक लक्षात आलं ब्रिटिश संसदेच्या की कंपनी जे आहे ते भारतावर नाही काय प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा याच्यात ब्रिटिश संसदेनं काही निर्णय घेतले आणि इथून या 1857 नंतर थोडा चेंजेस येते. तो चेंजेस आपल्याला आता पाहायचा आहे. वेगवेगळे ॲक्ट्स येते. तर बा सगळ्यात पहिला ॲक्ट आला 1857च्या नंतर जो महत्त्वाचा आहे. याच्यावर खूप प्रश्न MPSCने विचारलेले आहे. 1858चा ॲक्ट. काय झालं 1858च्या ॲक्ट नुसार कंपनीची जी सत्ता होती ते ब्रिटिश संसदेच्या हातात गेली. डायरेक्ट विचारते कोणत्या ॲक्टनुसार भारतातील सत्ता कंपनीच्या हातातून ब्रिटिश संसदेच्या हातात गेली. तर 1858च्या ॲक्टनुसार. त्यानंतर एक नवीन पद तयार करण्यात आलं, भारत सचिव. ठीक आहे. आणि त्याला मदत करण्यासाठी इंडियन काउन्सिल इथं आहे नाही ते इंडियन काउन्सिल ठीक आहे निर्माण करण्यात आलं भारत सचिवला मदत करण्यासाठी. त्यानंतर त्यात 15 सदस्य राहत होते. त्यानंतर गव्हर्नर जनरल आता व्हाईसराय बनला. म्हणजे जे भारताचा गव्हर्नर जनरल जो पद होतं त्याला आता नवीन नाव आलं कोणता, व्हाईसराय. आणि पहिला व्हाईसराय कोण बनला, लॉर्ड कॅनिंग. हाही प्रश्न विचारते. भारत सचिवाला जो पगार होता, जे सचिवाचं पूर्ण ऑफिसचा जो खर्च होता तो नाही का भारताच्या तिजोरीतून देण्यात येणार असं ठरवण्यात आलं. म्हणजे 1858च्या ॲक्टनुसार मेजर काही बदल झाले. तर सरळ सांगू शकता, कंपनीची सत्ता भारतातून संपुष्टात आली. भारतातली सत्ता ब्रिटिश संसदेच्या हातात गेली. नवीन पद निर्माण केलं भारत सचिव. आणि भारताचा जो गव्हर्नर जनरल होता त्याच्या जागी व्हाईसराय पद आलं आणि पहिला व्हाईसराय झाला कॅनिंग. आणि या सचिवालयाचा पगार कुठून, भारताच्या तिजोरीवर टाकण्यात आला भारताचा. त्यानंतर 1861चा ॲक्ट. व्हाईसरायची जे कार्यकारी मंडळ होतं त्यामध्ये 5वा सदस्य टाकण्यात आला. विधी पाहिला आपण 2 विधी सदस्य झाले. 1773 नुसार काय होता, गव्हर्नर जनरल प्लस 4. नंतर 1874च्या पिट्स ॲक्टनुसार गव्हर्नर जनरल प्लस 3 सदस्य. त्यानंतर बेंटिंगनं काय केलं होतं 1833मध्ये 1833च्या ॲक्ट 1 + 3 + 1 विधी सदस्य. आणि 1861च्या ॲक्टनुसार अजून एक विधी सदस्य जोडण्यात आला. म्हणजे किती झाले, 5. आणि एक व्हाईसराय. ठीक आहे. त्यानंतर जे विधान 1861च्या ॲक्टचं अजून एक उद्देश एक हे विधानसभेचं गठन करण्यात आलं. जे आपल्याला दिसते लोकसभा, राज्यसभा, प्रत्येक राज्यात विधानसभा, हे 1861च्या ॲक्टमध्ये मेन्शन केलं होतं. त्यानंतर जो व्हाईसराय होता, व्हाईसरायला आहे ना वटहुकुमाचा अधिकार दिला. व्हाईसरायले वटहुकुमाचा अधिकार मिळाला. वटहुकूम जो पाहतो आपण आपल्या राष्ट्रपतीला आहे आर्टिकल 123 नुसार, राज्यपालाला आहे वटहुकुमाचा अधिकार. तो व्हाईसरायला 1861 पासून आहे. त्यानंतर जे गव्हर्नर व्हाईसरायची जे काउन्सिल राहत होती त्यामध्ये व्हाईसरायला अधिकार देण्यात आला. तो 6 ते 12 पर्यंत वाढवू शकत होता. म्हणजे त्याला अधिकार होता. त्यानंतर इथं कोणतं लक्षात ठेवायचं आहे, वटहुकुमाचा अधिकार आणि विधानसभेचं गठन. ठीक आहे. 1861च्या ॲक्ट म्हटलं. त्यानंतर पाहू आपण 1892चा ॲक्ट. काय म्हणते हा ॲक्ट. हा नाही काय, व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये सदस्य संख्या 7 झाली. म्हणजे जे कार्यकारी मंडळ सदस्य संख्या होती 5 ते आता काय झाली 7. निर्वाचित सदस्य व्यवस्था झाली. आणि त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे बजेटवर मतदान करण्याचा अधिकार तर नव्हता, परंतु बजेटवर सदस्य नाही काय
कायदेमंडळात प्रश्न विचारू शकत होते. 1892चा ॲक्टबद्दल तुम्हाला एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे की 1892च्या ॲक्टनुसार निर्वाचित सदस्य व्यवस्था आली. निर्वाचित विधानसभेचं गठन 1861 आणि निर्वाचित सदस्य व्यवस्था 1892. बजेटवर मतदान करण्याचा अधिकार नव्हता, परंतु त्यावर प्रश्न विचारण्याचा, त्यावर डिबेट करण्याचा अधिकार भारतीय जे आमदार होते किंवा खासदार होते त्यांना मिळाला. हे पाहिलं आपण 3 ॲक्ट 1858, 1861 आणि 1892. याच्यातला सर्वात महत्त्वाचा आहे 1858चा ॲक्ट. बाकी हे विसरले तरी चालते. त्यानंतर 1999चा भारत सरकार अधिनियम 1909, याला दुसरं नाव आहे मोर्ले मिंटो कायदा 1909. मोर्ले होता सचिव आणि मिंटे होता व्हाईसराय. काय होतं हा अधिनियम? सार्वजनिक विषयावर नाही काय चर्चा. 1892च्या ॲक्टमध्ये फक्त बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार होता, परंतु आता आपले जे सदस्य होते भारतीय त्यांना सार्वजनिक विषयावरही चर्चा करण्याचा अधिकार मिळाला. निर्वाचित सदस्यांची संख्या वाढली आणि सर्वात महत्त्वाचं 1909साठी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ याची घोषणा केली. 1909 मोर्ले मिंटो ॲक्ट सर्वात महत्त्वाचा मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा कोणत्या याच्यात करण्यात आली? तर 1909च्या भारत सरकार अधिनियम मोर्ले मिंटो कायदा 1909. ठीक आहे. त्यानंतर एक कायदा आला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919. मॉन्टेग्यू होता सचिव आणि चेम्सफोर्ड होता व्हाईसराय. म्हणजे तिकडे मोर्ले मिंटो कायदा होता, तिथं मोर्ले होता सचिव आणि मिंटो होता व्हाईसराय. म्हणजे पहिला जो आहे तो सचिव आहे आणि दुसरा जो आहे तो काय व्हाईसराय, असं लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा याच्यावर प्रश्न बनते, केंद्रात नाही काय द्विगृही कायदे मंडळ कोणत्या ॲक्टनुसार लागू करण्यात आले? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919 बाय क्रॅमियल. हा वर्ड लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जे आता केंद्रात लोकसभा आणि राज्यसभा जे 2 हाऊस दिसते हे कोणत्या ॲक्टनुसार आले होते? 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. यानुसार केंद्रात नाही का काउन्सिल ऑफ स्टेट आणि काउन्सिल ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे राज्यसभा आणि काउन्सिल ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे लोकसभा. त्यानंतर याच ॲक्टनुसार प्रांतात नाही काय द्विशासन पद्धत लागू करण्यात आली. म्हणजे विषय, सोपी विषय आणि असोपी, आरक्षित आणि हस्तांतरित विषय असं त्याचं नाव होतं. त्यानंतर सिखांसाठी वेगळ्या मतदारसंघाची याच्यात मागणी करण्यात आली. त्यानंतर स्त्रियांना नाही काय वेगळा मतदारसंघ, स्त्रियांना इथं वोटिंग शिखांना होतं, शिखांना वेगळा मतदारसंघ आणि प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचं अवलंबन या ॲक्टनुसार. पण निर्वाचन पद्धत आली होती 1892मध्ये आणि 1919मध्ये प्रत्यक्ष निवडणूक पद्धत काय झाली भारतात सुरू झाली. आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा व्हायला याच्यानुसार भारतात द्विगृही, सगळ्यात महत्त्वाचा हा वाक्य, द्विगृही कायदे मंडळ केंद्रात आणि प्रांतात कोणतं द्विशासन पद्धत, बाकी जाऊ द्या. त्यानंतर आपण पाहू थोडं काउन्सिल ऑफ स्टेट आणि काउन्सिल ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली काय काय येतं. काउन्सिल ऑफ स्टेटमध्ये नाही काय टोटल 60 सदस्य होते, नॉमिनेटेड होते 26 आणि इलेक्टेड होते 34. त्यानंतर कार्यकाल होता यांचा 5 वर्षाचा. त्यानंतर याच्या स्त्रिया सदस्य राहत नव्हत्या काउन्सिल ऑफ म्हणजे राज्यसभेच्या. त्यानंतर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे लोकसभा, याच्यात टोटल सदस्य होते 145, नॉमिनेटेड होते 41 आणि इलेक्टेड होते 140. याचा कार्यकाल होता 3 वर्ष. लोकसभेचा कार्यकाल 3 वर्षाचा होता काय 1919च्या ॲक्टनुसार. तर हे नाही काय एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, जस्ट गिस्ट म्हणून. त्यानंतर महिलांचा मताधिकार, वुमन इंडियन असोसिएशन याची स्थापना झाली ती 1917मध्ये आणि याच्या नाही काय संस्थापक आहे माननीय ॲनी बेझंट. ठीक आहे. यांनी मॉन्टेग्यू जो चेम्सफोर्ड होता यांच्यापुढे नाही का महिलांना मताधिकार द्यावा याची मागणी केली. वुमन इंडियन असोसिएशननं मागणी केली का महिलांना मतदानाचा अधिकार द्यावा, इलेक्शनला उभं राहण्याचा अधिकार द्यावा.
तर महिलांना मताधिकार देणारे पहिले संस्थान आहे त्रावणकोर. अट होती लग्न, शिक्षण आणि संपत्ती. निवडणूक लढणारी भारतातली पहिली महिला कमलादेवी चट्टोपाध्याय. निवडणूक जिंकणारी पहिली महिला रेड्डी, मुथुलक्ष्मी रेड्डी. 1935 मध्ये लग्नाची अट काढून टाकण्यात आली. इंडियन वुमन असोसिएशन 1917 मध्ये कोणा केली स्थापन? ॲनी बेजंटनं. यांनी मागणी काय केली? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड पुढे महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा. पहिले संस्थान कोणते होय? त्रावणकोर. लग्न, शिक्षण आणि संपत्तीची. त्याच्यानंतर निवडणूक लढणारी पहिली महिला कमलादेवी चट्टोपाध्याय आणि जिंकणारी मुथुलक्ष्मी रेड्डी. आणि 1935 मध्ये लग्नाची अट त्याच्यातून काढून टाकण्यात आली. आता पाहू नेक्स्ट आपण मोस्ट इम्पॉर्टंट भारत सरकार अधिनियम 1935 1935. बम फरक आहे बरं. तिथं केंद्रात काय होतं? द्विगृही मंडळ कोशानुसार स्थापन झालं. तर कशानुसार स्थापन झालं? 1919च्या ॲक्टनुसार. इथं काय म्हणतो आपण? केंद्रात द्विशासन पद्धत आली. म्हणजे जे विषय होते हस्तांतरित विषय आणि अहस्तांतरित, सोपी आणि अsoपी विषय, हे पद्धत कुठं लागू झाली? केंद्रात द्विशासन पद्धत आली. आणि प्रांतातली जी होती द्विशासन पद्धत रद्द करण्यात आली. प्रांतांना स्वायत्व मिळाले. त्यानंतर 6 ठिकाणी नाही काय द्विगृही मंडळ आणि 5 ठिकाणी एकगृही मंडळ असं अरेंजमेंट करण्यात आली. विधानसभा परिषद 6 ठिकाणी आणि 5 ठिकाणी फक्त विधानसभा. त्यानंतर फेडरल कोर्टची स्थापना झाली 1935च्या ॲक्टनुसार. हेच महत्त्वाचे काय एवढे पॉईंट. फेडरल रेल्वे ऑथॉरिटीची झाली. ॲडव्होकेट जनरल याची नियुक्ती झाली याच्यानुसार. अर्थविषयक सल्लागारी झाले. त्यानंतर केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची हे 1935च्या ॲक्टनुसारच लागू झालं. शेष अधिकार व्हाईसरॉयकडे. कालच पाहिला आपण 2018च्या UPSCच्या पेपरमध्ये डायरेक्ट हा प्रश्न होता की 1935च्या ॲक्टनुसार शेष अधिकार कोणाकडे होते? कोणाकडे देण्यात आले होते? व्हाईसरॉयकडे. फेडरल कोर्टची स्थापना, फेडरल रेल्वे ऑथॉरिटी, ॲडव्होकेट जनरल, अर्थविषयक सल्लागार, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि व्हाईसरॉयकडे शेष अधिकार देण्यात आले. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट ब्रह्मदेश, जो डलहौसीनं भारतात ॲड केला होता, तो ब्रह्मदेश म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला 1935च्या ॲक्टनुसार. आणि हा कायदा बदलवण्याचा अधिकार फक्त ब्रिटिश संसदेला देण्यात आला. भारत सरकार अधिनियम 1935. केंद्रात द्विशासन पद्धत आली आणि प्रांतातली काय केली? रद्द केली. त्यानंतर फेडरल कोर्ट, त्यानंतर फेडरल रेल्वे ऑथॉरिटी, ॲडव्होकेट जनरल, समवर्ती सूची, हे सर्व. ब्रह्मदेश वेगळा झाला. सगळं आलं लक्षात. आता फेडरल कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टची स्थापना. बरं, ठीक आहे. त्यानंतर 1935च्या ॲक्टमध्ये नाही काय राज्यसभा कशी होती पाहू आपण. 260 सदस्य होते. नॉमिनेटेड 104 आणि इलेक्टेड होते 156. विचारत नाही हे पेपरमध्ये, टेन्शन न घेऊ. त्यानंतर लोकसभेमध्ये 375, नॉमिनेटेड 125 संस्थानातून आणि इलेक्टेड प्रांताकडून 250. कार्यकाल होता. आता झाला लोकसभेचा कार्यकाल येतात 5 वर्षाचा. हे ॲक्ट आहे मित्रांनो 100%. याच्यावर प्रश्न राहते म्हणजे राहते. बरोबर ॲडजस्टमेंट करा. 100% याच्यात मार्क भेटते. एकही मार्क सोडायचा नाही आपल्याला. थँक्यू.